चर्चा ही ती बारामतीची झाली. बारामतीची चर्चा होण्यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये जे राज्याच्या राजकारणात प्रामुख्याने राहिलेले अजित पवार आहेत. त्यामुळे निवडणूक जरी समजा काँग्रेसने लढवली तिथे किंवा अन्य कोणी उमेदवार राहिले तरी सुद्धा ही निवडणूक त्या जिंकणार आहेत हे जवळपास निश्चितच. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या सर्वांनाच माहीत असेल की महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा झाल्या. त्यामुळे राज्यातलं राजकीय घडामोडी ह्या फार वेगाने होत आहेत आणि आत्ता आजचा जो दिवस आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण की 23 एप्रिलला पोटनिवडणूक होते आणि त्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा हा शेवटचा दिवस आहे. खरं तर ह्या पोटनिवडणुकीसाठी 2 महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. ते म्हणजे बारामतीचा मतदारसंघ आणि अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघ. त्यामुळे ही निवडणूक फार चुरशीची आहे, कारण की एका बाजूला ज्या आहेत बारामती मतदारसंघातून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते काँग्रेसचे आहेत. आकाश मोरे हे उमेदवार काँग्रेसने त्यांच्यासमोर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत आणि ही उमेदवारी मागे घेण्यासाठी खरं तर खूप प्रयत्न सुरू आहेत. अगदी हायकमांड पासून ते राज्यातल्या वेगवेगळ्या पातळीवरती म्हणजे चर्चा सुरू आहे की कशा पद्धतीनं त्यांना उमेदवारी मागे घेता येईल. खरं तर आज या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेत आहेत नवराष्ट्रचे वृत्तसंपादक पोरे सर आणि माझे सहकारी संकेत कांबळे. सर, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. खरं तर एक वातावरण जे आपण पाहतोय गेले एक आठवडाभरापासून की उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसवरती एक प्रेशर आहे. नेमकं या मतदारसंघाचं महत्त्व तर बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण काय महत्त्व आहे की इतकं पद्धतीनं प्रेशर आणलं जाते? सर, खरं तर या पोटनिवडणुकीची जशी घोषणा झाली आणि त्यानंतर उमेदवारांची नावं समोर आली आणि आकाश मोरे यांचं नाव काँग्रेसकडून पुढे करण्यात आलं. त्यानंतर एक प्रेशर आपण पाहतोय की कशा पद्धतीनं काँग्रेसवर दबाव टाकला जातोय. म्हणजे अगदी राज्यस्तरातून ते वरून केंद्रातून आदेश कशा पद्धतीनं उमेदवार मागे घेण्यावरती भर दिला जातोय. नेमकं या मतदारसंघाचं का इतकं महत्त्व आहे? मला पहिला तरी हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. बारामतीत तसं तर 2 विधानसभा आहेत ज्याच्या पोटनिवडणुका होत आहेत. त्या दोन्ही पोटनिवडणुका यासाठी होत आहेत की तिथले जे स्थानिक आमदार होते त्यांचं अकाली निधन झालं आणि ती जागा रिक्त झालेली आहे. त्यामध्ये एक जागा राहुरीची आहे अहिल्यानगरमध्ये. तिथे बीजेपीचे कर्डिले होते. त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर मग त्यांच्या मुलाला ती उमेदवारी भाजपने दिली. भाजपचे तिथेही प्रयत्न चालू होते की ही राहुरीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी, परंतु शिंदे गटाकडून बंडखोरी झाली. शिंदेचे तिथे पण मोरेच नावाचे कोणी त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. सगळ्यात जास्त चर्चा ही ती बारामतीची झाली. बारामतीची चर्चा होण्यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये जे राज्याच्या राजकारणात प्रामुख्याने राहिलेले अजित पवार आहेत. त्यामुळे आणि त्यांची ती सीट मुख्यमंत्री पवारांचा तो बालेकिल्लाचा अगदी 1967 पासून जर आपण विचार केला तर तो पवारांचा बालेकिल्ला. पवारांनी अगोदर नेतृत्व केलं म्हणजे शरद पवारांनी. त्याच्यानंतर ती जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आली. मग अजित पवारांनी बरेच वर्ष म्हणजे 20-25 वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्व जे आहे ते विधानसभेमध्ये केलं. त्यामुळे ती हाय प्रोफाईल सीट आहे, चर्चा होणार आहे. आणि ज्या पद्धतीने अजित पवारांचा अपघात झाला, अपघात की घातपात ह्यावरून पण प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्यावरून एक वेगळी चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली. त्यामुळे ही बारामतीची जी पोटनिवडणूक आहे किंवा तो जो मतदारसंघ आहे तो केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये तो एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्याच लोकसभाचा जो बारामतीचा मतदारसंघ आहे तिथून सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे तो एक चर्चेचा विषय नेहमीच राहिलेला आहे. मला असं वाटतंय नरेंद्र मोदी यांची एक सभा निवडणुकीच्या 2019 मध्ये झाली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं मी पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो होतं. तो पण म्हणजे खूप मोठा संदर्भ त्या बारामती ह्या मतदारसंघाला आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा होते. मुळातच बिनविरोध जी आहे ती निवडणूक व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. राहुरीमध्ये भाजपची इच्छा आहे, बारामतीमध्ये राष्ट्रवादीची इच्छा आहे. आणि ते करत असताना त्यांनी बरेच प्रयत्न केले. म्हणजे अगदी लक्ष्मण हाके यांना
दत्तात्रय भरणे जे मंत्री आहेत राज्याचे, त्यांनी प्रयत्न करून त्यांना माघार घ्यायला लावली, तरी देखील 55 उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक तशा पद्धतीने काही बिनविरोध होते असं काही चित्र दिसत नाही. म्हणजे अर्थातच अजून 3 वाजेपर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे. म्हणजे हे 55 जे उमेदवार आहेत हे कोणत्या पक्षातले आहेत ते की वेगवेगळे अपक्ष? अपक्ष आहेत, मोस्टली तर अपक्षच आहेत त्याच्यामध्ये. कारण ती जी जागा आहे ती 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्याकडून युगेंद्र पवार यांनी लढवली होती आणि ती थेट अजित पवारांच्या विरोधातली त्यांनी लढवली होती. त्यामुळे शरद पवारांची ही जागा होती. शरद पवारांनी ज्यावेळी सांगितलं की आम्ही काही ही सीट लढवणार नाही आहोत, मग तिथे काँग्रेसची एंट्री झाली की काँग्रेस म्हणाले की आम्ही ही जागा लढवणार नाही. आता काँग्रेसवरती देखील प्रेशर म्हणता येणार नाही, परंतु त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या वतीने सुरू आहेत. स्वतः शरद पवार ते Involved. मनधरणी करतायत. परत केंद्राचे जे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्या माध्यमातून पण हे प्रयत्न तसे सुरू आहेत. आणि त्यानंतर आता असं कळलं की चन्नीथाला यांनी सांगितलं की आम्ही माघार घेतोय म्हणून. तर ही पोटनिवडणूक त्या अर्थाने महत्वाची आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री बऱ्याच वर्षांपासून ते महाविकास आघाडीमध्ये होते, त्यावेळी देखील ते अर्थमंत्री होते. आता महायुतीमध्ये आहेत, तेव्हा देखील ते अर्थमंत्रीच होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक त्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे आणि त्या अर्थाने त्याचं महत्व आहे. त्याला दुसरं एक रेफरन्स असं आहे की सुनेत्रा पवार यांनी म्हणजे ऑलरेडी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आणि त्या जिंकल्या तरच त्या उपमुख्यमंत्री पदावर राहतील. त्यातलं हे आहे. अर्थात निवडणूक जरी समजा काँग्रेसनं लढवली तिथं किंवा अन्य कोणी उमेदवार राहिले तरी सुद्धा ही निवडणूक त्या जिंकणार आहेत हे जवळपास निश्चित होतं. कारण तो त्यांचा एकतर म्हणजे पवारांचा बालेकिल्लाच राहिलेला आहे की यापूर्वी जरी शरद पवार काँग्रेसमध्ये होते किंवा अजित पवार काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला सुद्धा ती निवडणूक ही पवार म्हणूनच जिंकलेली आहे, ती का काँग्रेस म्हणून जिंकलेलीच नव्हती. त्यानंतर राष्ट्रवादी आले तरी पण ते पवार म्हणूनच त्यांनी ती निवडणूक. असं महाराष्ट्रातलं साधारणतः अनेक मतदारसंघ असे आहेत की तिथं तो एक उमेदवारांचा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तिथं पक्षाचं लेवल मॅटर केलेलं नाही फार. तो एक हे आहे. पण आपण जर महाराष्ट्रातल्या पर्टिक्युलरली विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा जर विचार केला तर आतापर्यंत फक्त एक माझ्या माहितीनुसार की म्हणजे अलीकडच्या जर काही इतिहास बघितला तर पद्मनाभराव कदम जे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून सांगली जिल्ह्यातल्या तिथून निवडणूक लढले होते 2014ची त्यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचं 2017-18 मध्ये त्यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर परत पोटनिवडणूक घ्यायची वेळ आली तिथं. तर त्या त्यांचे पुत्र आहेत विश्वजित कदम यांनी तिथून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळेला सर्व पक्षांनी तिथं माघार घेतलेली होती आणि ती निवडणूक बिनविरोध झालेली होती. तिथे कोणी अपक्ष पण नव्हता. आणि सेम त्याच म्हणजे 2015ला आर पाटील यांचं निधन झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस. आधी 14लाच निवडणूक झाली आणि 15ला त्यांचं निधन झालं. त्यावेळेच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भाजपसह सर्व पक्षांनी तिथून माघार घेतलेली होती, त्यांनी निवडणूक लढवली होती. पण एक अपक्ष उमेदवार होता की ज्याच्यामुळे ती निवडणूक लागली आणि मतदान घ्यावं लागलं. पत्रकारांच्या बाबतीमध्ये फक्त मतदान झालं नव्हतं, इथं मात्र मतदान घ्यावं लागलं होतं. आणि त्यात मला वाटतं आर पाटलांच्या मिसेस सुमनताई पाटील ज्या होत्या त्या 1,20,000च्या एवढ्या मोठ्या मताधिक्याने ते निवडून आलेल्या होत्या. हे जर उदाहरण सोडले तर बहुतेक वेळा आपल्याकडं जे पोटनिवडणुका एखाद्या नेत्याच्या निधनाच्या पोटनिवडणुका लागतात त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे निवडणुका झालेल्या आहेत बिनविरोध निवडीचा फार मोठा काही आपल्याकडं तसा इतिहास नाही. आणि तो खरं तर माझं मत असं आहे की शेवटी ती निवडणूक आहे, भले ती पोटनिवडणूक असू द्या नेत्याच्या निधनानंतर लागलेली निवडणूक असू द्या, पण ती निवडणूकच आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचा अट्टहास असू नये. ही निवडणूक असते, राजकारण आहे शेवटी म्हणल्यानंतर ही निवडणुका होणं गरजेचं पण आहे. आणि अजित पवार गेले, अजित पवारांच्या राजकारणाची जी उंची होती ती उंची कुणी आता सुनेत्रताई ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून आता आहेत त्यांच्या वारस म्हणून राजकारणामध्ये आहेत
त्या राजकारणाची उंची गाठायला त्यांना अजून बराच कालावधी जाईल. हम्म. त्यात त्यांना यश येईल, अपयश येईल, ह्या गोष्टी काहीच माहिती नाही आपल्याला. हम्म, हम्म, एखादा दुसरा तिथं निवडून येऊ शकतो, हम्म. म्हणजे याला हरकत काय आहे? हम्म. म्हणजे नाही शेवटी सर आता लोकशाहीचं आपलं राजकारण आहे, हम्म. त्याच्यामध्ये निवडणुका लढवायला आपल्याला स्वातंत्र्य आहे की त्याच्यामध्ये कुणी लढवायला घ्या, हम्म. तर ते व्हायला हरकत नाही असं माझं मत. नाही सुनेत्राताई पवार आत्ता जरी राजकारणात जास्त अग्रेसर असल्या तरी त्यांची आपण जर पार्श्वभूमी आधीची बघितली तर बारामतीत जेव्हा अजित पवार ज्यावेळेस होते तेव्हा सुनेत्राताई या सगळे म्हणजे त्यांचं जे काम मागे एक सांभाळणं असतं, राजकीय असेल, लोकांच्या भेटीगाठी असेल, प्रचार वगैरे करणं असेल, या जातीनं त्या तेव्हा लक्ष घालायच्या आणि त्यांना तिथले अनेक प्रश्न देखील माहिती आहेत कारण त्या सामाजिक पण त्यांनी बरीच बारामतीमध्ये कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे तो पण एक त्यांना म्हणजे पुढे जर त्या निवडून जरी आल्या तरी त्याचा पण त्यांना पुढे फायदा होऊ शकतो. तो मुद्दा कसा आहे की एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पुरतं जर मर्यादित असतं तर तो विषय वेळा त्या उपमुख्यमंत्री शपथ घेतली आहे, त्या राज्याचं नेतृत्व करायचं आहे. म्हणजे तो एक आहे की निवडणुकांमध्ये प्रचारापुरतं लोकांच्या मध्ये जाणं किंवा संस्थांच्या माध्यमातून एक PR ठेवणं हा विषय वेगळा आहे. आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं तेही परत राज्य पातळीवर तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला एका मतदारसंघापुरतं काम करायचं नाही. ते आमदार जरी निवडून येणार असले आमदार म्हणून एका मतदारसंघाच्या, तरी त्या काही एका मतदारसंघापुरतं त्यांचं मर्यादित नेतृत्व राहणार नाही, त्यांचं राज्य पातळीवर त्यांना काम करायचं आहे. आणि आता त्यांनी स्वीकारलेला आहे तो भाग नाहीये की म्हणजे त्यांची क्षमता आहे न करणं ते सिद्ध करणं हा त्यांचा भाग आहे, तो पार्ट नाहीये. पण म्हणून पोटनिवडणुकीमध्ये किंवा कुठल्या निवडणुकीमध्ये बिनविरोध करण्याचा अट्टास असणं म्हणजे काही त्याची आवश्यकता नाहीये. त्यांची ताकद आहे तिथं, निवडणूक लागली तरी काय प्रश्न नाहीये. उद्या समजा काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली तिथं तरी काय काँग्रेसची ताकद म्हणजे असं काहीतरी तिथून उफळून येणार आहे आणि काँग्रेस भविष्य काळामध्ये डोकं काढेल किंवा आणि महाआघाडीमध्ये शरद पवारांच्या जसं महाआघाडीमध्ये आहेत ते, तर तो क्लेम काँग्रेस करेल अशी परिस्थिती नाहीये. नाही पण आता पार्थ पवार यांनी 1-2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं की मला असं वाटतं की ह्या बिनविरोध याच्यावरती अधिक चर्चा झाली पाहिजे. मला ही चर्चा जी आहे बिनविरोधाची, खरं तर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये पण आपण बघितलं अपवादात्मक ठिकाणी बिनविरोध होते. याच्या अगोदर असं झालंय का तर तुम्ही सांगता तसं झालं नाही, 1-2 ठिकाणी तसं झालेलं आहे. महानगरपालिकेच्या वेळी आपण बघितलं की 40-45 ठिकाणी जे आहे ते बिनविरोध झालेले आणि त्यावरती चर्चा झाली, त्यावरती गदारोळ झाला. ह्याच लोकांनी ते असंवैधानिक आहे, मतदारांच्या अधिकारांवरती हनन केलं जातंय, त्यांना वंचित ठेवलं जातंय, अशा पद्धतीची भाषा वापरली किंवा अशा पद्धतीचं बोलणं केलं. आणि आता ह्या वेळी असं का करावं लागतं? म्हणजे मला जे समजते की बिनविरोध निवडणूक हे म्हणजे काय तर राजकीय पक्षांनी मिळून एखाद्या राजकीय कुटुंबाचं बघितलेली सोय आहे. ह्याच्या पलीकडे बिनविरोध म्हणजे तसं काही वाटत नाही, ते करायचा काय अर्थ पण नाही. तुम्ही जसं म्हणताय की तो संविधानिक गोष्ट आहे, त्या मतदारांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे, ती दुर्दैवाने मिळाली आहे, परंतु संधी मिळाली तर पुन्हा त्यांनी मताचा वापर केला पाहिजे आणि त्यांच्या मताने ते लोक निवडून गेले पाहिजे. नाही, तो आता पुण्यातलं उदाहरण आहे आणि ते अलीकडचं उदाहरण आहे की मुक्ता टिळक आणि रवींद्र धंगेकरांच्या मध्ये जी निवडणूक झाली होती तर ती निवडणूक रवींद्र धंगेकरांनी जिंकली. म्हणजे भाजपचा तिथं पूर्वीचा उमेदवार असताना सुद्धा ती निवडणूक म्हणजे त्या काँग्रेसच्या उमेदवाराला तिथं लोकांनी पसंती दिली. म्हणजे असंही होऊ शकतं, असं हे नाहीये की निवडणुकीमध्ये काही निकाल लागू शकतो. लोकांनी ठरवायचं आहे ते आणि ते करायचं म्हणजे तो काही मुद्दाच नाही. ठीक आहे, लोकांची अजितदादा गेल्यामुळे लोकांची सहानुभूती पवार कुटुंबाच्या प्रती आहे, सुनेत्राताईंच्या प्रती आहे, त्याचा त्यांना बेनिफिट मिळेल. म्हणजे सहानुभूती आहे की नाही ते तरी कळेल, लोकांची सहानुभूती आहे का ते तरी कळेल ना. म्हणजे निवडणूक घेतल्यानंतर तर स्पष्ट होईल काय. त्यामुळे निवडणूक ही होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जे म्हटलं मला अशी की महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ह्याच काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांनी की ज्या पद्धतीनं बिनविरोध निवडणुका भाजपनं केल्या किंवा शिंदे गटाने केल्या
तर त्याच्यावर ह्यांनी त्यावेळेला आक्षेप घेतले. मोठे आक्षेप घेतले, टीका केल्या, सगळं झालं. आणि आता मग काँग्रेसला जर निवडणूक माघारच घ्यायची होती तर उमेदवार द्यायचीच गरज नव्हती. हा विचार त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वीच करणं अपेक्षित होतं. कसं होतं की एक तर म्हणजे एवढा राष्ट्रीय पक्ष आहात तुम्ही, राष्ट्रीय पक्षामध्ये तुमच्या एखाद्या मतदारसंघाची निवडणूक लढवताना राज्यातले नेते असतील किंवा देश पातळीवरचे तुमचे नेते आहेत, त्याच्यामध्ये विचारविनिमय होऊन तुम्ही उमेदवार द्यायचा निर्णय घ्यायला पाहिजे. आणि असं ऐन टायमाला तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे जाणं करणं म्हणजे हे राष्ट्रीय पक्ष म्हणून तुम्हाला ही शोभा देत नाही. ती भूमिका म्हणून एक त्यांनी पहिल्यांदाच की अजित पवारांचं निवेदन झालेलं आहे आणि या सगळ्या दुःखद या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणूक होती. आमचा बिनशर्त पाठिंबा आहे त्यांना आणि आम्ही काही उमेदवार देणार नाही. पर्यंत पण ठीक होतं. अशी जर काँग्रेसनं भूमिका घेतली असती तर ती एक मान्य करण्यासारखं एक हे होतं की तुमच्या आयडिओलॉजी त्यानंतर ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या एक मान्य करण्यासारखं होतं. तुम्ही तिथं उमेदवार दिले माघारीपर्यंत तुम्ही लढणार आम्ही हेच करणार म्हणून सांगता आणि माघारीच्या वेळेला मात्र तुम्ही हे करता. म्हणजे हे एखादा राष्ट्रीय पक्ष प्रगल्भ म्हणून इतक्या वर्षाची परंपरा असलेला हे काँग्रेसला खरं तर शोभा देणारी गोष्ट नाहीये आणि काँग्रेससाठी ही चांगली पण गोष्ट नाही. तर त्यांनी त्या गोष्टीचा खरं तर विचार करायला पाहिजे होता. नाही, आता पार्थ पवारांनी स्टेटमेंट दिलं होतं की काँग्रेसचा राज्यात डाऊनफॉल सुरू आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आणि आता हा जो आजचा दिवस आहे म्हणजे खरंच काँग्रेसचा इतका डाऊनफॉल सुरू आहे आणि आता तुम्हीच त्यांना सांगताय की उमेदवार मागे घ्या. एक प्रकारे तुम्हाला असं पण वाटतंय की डाऊनफॉल सुरू आहे, मग लढा ना त्यांच्याशी. नाही आता काय ह्या पातळीवर जर विचार करायला गेला तर तसा सुनेत्रा पवारांनी स्वतः फक्त काँग्रेसच्या काही राज्यातल्या नेत्यांशी चर्चा केली होती आणि आज तर दिल्लीमध्ये आहे. पार्थ पवारांचा आज दिल्लीमध्ये राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा शपथविधी होता. तर त्याच्यानंतर त्या कदाचित राहुल गांधी किंवा खरगेंशी भेट घेतील काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आणि त्या चर्चा करतील. पण या घडीपर्यंत तसं पवार कुटुंबातून कुणीही काँग्रेसला की तुम्ही माघार घ्या किंवा फक्त रोहित पवारांनी केलेली होती विनंती पण ते एकाच आघाडीतले असल्यामुळं म्हणजे अजित पवारांच्या पक्षातून कुणी आता फक्त दाखवत आहेत की मकरंद पाटील त्यांना भेटले हर्षवर्धन सपकाळांना एवढी एकच बातमी दिसती. नाही तर अदरवाईज त्यांच्या पक्षातून ना त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे जे त्यांचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी कुणी चर्चा केल्याचं आतापर्यंत काही समोर आलेलं नाहीये. त्यांनी फक्त शरद पवारांशी चर्चा केली. अशा बातम्या 2 दिवसापूर्वी होत्या की शरद पवारांना आम्ही विनंती केलेली आहे, त्यांच्या पक्षाला विनंती केलेली आहे की तुम्ही निवडणूक लढवू नये. पण काँग्रेसनं ज्याला उमेदवार दिला त्यानंतर ह्या नेत्यांनी काँग्रेसशी कुणीच चर्चा केलेली नाही. त्यामुळं म्हणजे पार्थ पवार जे म्हणतायत ती त्यांची भूमिका त्यांची आहे, पण त्याने काँग्रेसला विनंतीच केलेली नाही की तुम्ही माघार घ्या किंवा न घ्या. म्हणजे लढण्यासाठी तयार आहेत, तयारच आहे. त्याचा अर्थच तो होतो ना. त्यांनी सांगितलेलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे आणि तुम्ही आमच्याशी लढताय. पण त्याने एक प्रकारे काँग्रेसला आव्हानच दिलेलं आहे तुम्ही लढा आमच्याशी. त्यामुळे काँग्रेसनं या म्हणजे लेवलवर येऊन जर म्हणजे माघार घ्यायचा जर निर्णय असेल म्हणजे कुणी फडणवीसांनी विनंती केली म्हणून असेल किंवा शरद पवारांच्या पक्षाने विनंती केली म्हणून असेल तर तो काँग्रेसचा मी म्हटलं जसं की एकतर काँग्रेसला आणि पार्थ पवार म्हणले त्यात काही चुकीचं काहीच नाहीये. म्हणजे तुम्हाला जर पक्ष म्हणून राष्ट्रीय पक्ष आहात आणि तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर ह्या अशा निवडणुकांमध्ये ह्या आत्मघाती भूमिका घेऊन तुम्हाला उभारता येणार नाही पक्ष पुढे. भविष्यामध्ये तुम्हाला देशाचं राजकारण करायचं आहे, राज्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला स्थान निर्माण करायचं आहे तर तुम्हाला ह्या असे निर्णय घेऊन मी जसं म्हटलं मला की तुम्ही आधीच जर ठरवलं असतं की निवडणूक लढवायचीच नाहीये तर समजून घेण्यासारखं होतं आणि तो जनतेनं पण समजा ठीक आहे बाबा हे एक सहानुभूती म्हणून त्यांनी हे केलं. पण तुम्ही उमेदवार देऊन माघार घेणं म्हणजे हे राष्ट्रीय पक्षाची शोभा. सर जसं तुम्ही म्हणालात की या आधी सुद्धा राज्यात पोटनिवडणुका जेव्हा पार पडल्या तेव्हा बऱ्याचदा बिनविरोध त्या निवडणुका झालेल्या आहेत. या आधीची महाराष्ट्राची बिनविरोध झालेले आहेत म्हटलं नाही मी, बिनविरोध नाहीच झालेल्या. अनेक निवडणुकांमध्ये म्हणजे नेत्याच्या निधनानंतर सुद्धा त्या निवडणुका झालेल्या आहेत. काही पक्षांनी म्हणजे विरोधी पक्षांनी तिथे सहानुभूतीचा मुद्दा म्हणून
जे मोठे नेते आहेत तिथं हम्म. त्यांनी तो निर्णय घेतलेला होता हम्म. की ठीक आहे आम्ही हे करत नाही म्हणजे उमेदवार देत नाही म्हणून. पण निवडणुका बिनविरोध झाल्यात असं फारसं नाही झालेलं. पण ही जी निवडणूक आहे ही बिनविरोध होण्यासाठी ज्या पद्धतीनं सगळं एक प्रेशराईज केलं जात आहे, काँग्रेसच्या नेत्यांकडून पण हे स्टेटमेंट आता यायला लागलेत की सगळा दबाव आहे एक आमच्यावरती, पूर्णपणे दबाव दिला जातोय. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं किंवा या आधी सुद्धा अशा काही गोष्टी झालेल्या आहेत का? नाही मी तेच म्हणलं ना, यापूर्वीच्या इतक्या पातळीवर जाऊन म्हणजे आता सुद्धा खरं तर पवार कुटुंबियांनी फारसं म्हणजे काँग्रेसची ती भूमिका होती तर त्यांना तुम्ही बिनविरोध करण्यासाठी आग्रह धरायचा काही मुद्दा नव्हता. आणि त्यांनी माझ्या तर माहितीनुसार फार काही त्यांनी पवार कुटुंबाने तर काय फार काही आग्रह धरलेला नाहीये. रोहित पवारांनी फक्त विनंती केली हर्षवर्धन सपकाळांना, याच्या पलीकडे फारसं कोणी त्यांच्या कुटुंबामधनं आग्रह केला नाही. शरद पवार स्टेटमेंट काय केलं की काँग्रेसने लढू नये म्हणून त्यांनी कोणाशी चर्चा नाही केलेली, फक्त त्यांनी एक ते जाहीर स्टेटमेंट केलेलं आहे की लढू नये काँग्रेसने, याच्या पलीकडे काय झालेलं नाही. याचा अर्थ ते तयार आहेत ना लढायला, म्हणजे त्यांची ती तयारी आहे. बाकीच्या म्हणजे बीजेपीनं किंवा आणखी कुठल्या नेत्यांनी माघारीसाठी प्रयत्न करणं हे म्हणजे काही गरजच नव्हती. तो एक दोन पक्षातला हे आहे, ठीक आहे आघाडी आहे तुमची, इकडे युती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. निवडणूक होऊ नये, पण निवडणूक होऊच नये हा अट्टास असू नये. जो बीजेपीनं जे केले ना आता ते की ह्या गेल्या काही निवडणुकांचा इतिहास जसं संकेत मला म्हणाले तसं की या जुन्या निवडणुकांचा अलीकडच्या म्हणजे महापालिका असेल किंवा अन्य काही स्थानिक स्वराज्य तिथं ज्या पद्धतीनं ह्या गोष्टी झालेल्या आहेत ना, तो त्यांना एक सवय झालेली आहे की बिनविरोध निवडणुका घ्यायच्या. ही काही गरज नाही, ही लोकशाही आहे. तुम्हाला इथं निवडणुका ह्या व्हायलाच पाहिजेत आणि लोकांनी ठरवायचं आहे ना तुम्हाला निवडून द्यायचे की नाही. कोण जो कोणी बिनविरोध येणार आहे तो काही लोकांच्या मतांवर येणार नाहीये. तुम्ही एका म्हणजे एका गटाला फक्त एका ठराविक मर्यादित लोकांना तुम्ही प्रेशराईज करून तुम्ही हे करताय. प्रेशराईज करून असू द्या, विनंती करून जे काय असेल तो मार्ग असेल तुमचा, त्या मार्गाने तुम्ही निवडणुका बिनविरोध करताय. तुम्ही जनतेला गृहीत धरत नाही, मतदाराला गृहीत धरत नाही. त्याच्यामध्ये ही लोकशाहीची पद्धत नाहीये. त्यामुळे बिनविरोध निवडणुका ह्याच मुळात ही चुकीचीच पद्धत आहे बिनविरोध निवडणूक. तर आपल्या सोबत आता पोरे सरांनी चर्चा केली, माझे सहकारी असतील संकेत कांबळे सर होते. खरं तर आता पोटनिवडणुकीची उत्सुकता सगळ्यांमध्येच शिगेला पोहोचलेली आहे आणि आता फक्त मला वाटतं 1 तास जेमतेम आहे की निवडणुकीचा अर्ज मागे घेणार की नाही. खरं तर आपल्या पूर्ण चर्चेतून एकच मुद्दा होता की कशा पद्धतीनं खरं तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सगळ्या ताकदीशी सगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता काही तासांमध्येच आपल्याला कळेल की अर्ज मागे घेण्यात येणार आहे की नाही. सर खूप धन्यवाद, आपण आमच्याशी वेळ काढून चर्चा केली.